नमस्कार गाईज, माझं नाव हर्षद वैदी आणि आपल्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे सर्वांचं. तर सकाळचे 6:30 वाजलेले आता. तर आम्ही आता वसईसाठी निघतोय बाय ट्रेन. तर आता आमची ट्रेन येते, थोडीशी लेट झालेली आहे नेहमीप्रमाणे. तर आता आम्ही 10-15 मिनिटांमध्ये वसईसाठी निघणार आहोत. हाय गाईज, आम्ही कशी दिसतो कमेंट करा. चॅनलला सपोर्ट करा, शेअर करा, चांगले चांगले कमेंट करा. मला आम्ही फिरायला जातो असं वगैरे आज चांगले कमेंट करा, चांगले ब्लॉग बनवू. सबस्क्राईब करा आणि शेअर करा चांगले. आणि आवाज नाहीये, ट्रेन चालू म्हणजे जास्त आवाज येत नव्हता माझा. आता घसा माझा बसतोय. पाणी पिऊन आम्ही गेलेलो नाही तर कोंढाणा किल्ल्या लेणीवर, तिथं आवाज तिथून आला पाणी आवाज झाल्यामुळे तर समजून घे बाबा आवरा नको काही विषय. तर गाईज आम्ही आता खारबावरून बसलेलो होतो ट्रेनमध्ये. तर आता आम्ही वसई रोडला पोचलो आहोत. तर वसईच्या किल्ल्यासाठी जाण्यासाठी आता आम्ही बस पकडू आणि मग 5-10 मिनटामध्ये आम्ही वसईच्या किल्ल्यावर पोचू. ठीक आहे. तर गाईज आता 5 मिनटामध्ये आम्ही पोचणार वसईच्या किल्ल्यावर आणि वसईची ब्युटी तुम्हाला बघायला मिळेल त्या किल्ल्यावर. त्याचं आर्किटेक्चर, नेचरने वेढलेलं त्याचं सानिध्य, सर्व काही आपल्याला बघायला पाहायला मिळणार आहे. तर गाईज आता आम्ही अवघ्या 15 ते 20 मिनटानंतर आता वसईच्या किल्ल्यामध्ये आम्ही प्रवेश केलेला आहे. आणि इथे निःशुल्क प्रवेश आहे, म्हणजे काही फी बी नाही आहे काही. आणि बस आपल्याला बरोबर सोडते. 20 रुपये फुल तिकीट आहे आणि हाफ तिकीटचे 10 रुपये लागतात. आणि आता आम्ही एंट्री केलेली आहे जस्ट. तर तुम्ही पाहू शकता थोडंसं वातावरण. तर गाईज बघू शकता वसईचा आपला किल्ला खूप मोठा. थांब तर जा बघ तसं या अगोदर. हा पटला का तुला? हट दुपारी नाही ती हट. तर गाईज या आपल्या वसईच्या किल्ल्यावर बऱ्याच आक्रमणकारांनी आक्रमण केलं, पण तरीही ते बऱ्याचशा प्रकारे सुरक्षित आहे. थोड्याफार प्रमाणे तरी सुरक्षित आहेत. आणि वसईच्या किल्ल्यावर लिटरली चिमाजी नाईक अप्पा यांची संवर्धनात खूप मोठे योगदान आहे. आणि खास गोष्ट अशी की चिमाजी अप्पा म्हणजे चिमाजी नाईक अप्पा हे आमच्या अंजूर गावाचे खूप मोठे कनेक्शन आहे. नायकांचे आणि चिमाजी अप्पाचे आणि अंजूर गावाचे. हिमालय काय इथे पैशांची काही व्यवस्था नाही आहे. तुम्हाला काय वाटतं याबद्दल? बरं आहे का चांगलं? हिमालयताईचं म्हणणं आहे की इथे या किल्ल्यामध्ये शुल्क आकारले पाहिजे आणि सरकारकडून याच्याकडे पाहणी केली पाहिजे. आणि इथे पडलेला कचरा किंवा ती काढली पाहिजे. भाजी गवत आहे तो. तू भाजी बोलते त्याला? तू लहानपणी जेवण बनवायचे ते समजतेस काय? नाही असं काही नाही. आणि असे नावं वगैरे लिहायची नाही. एवढी भारी भूमिका आहे. गाईज कसा किल्ला वाटला बघा, यांना विचारा, कमेंट करा जरा. आहे गाईज अजून आम्ही त्या साईडला जातो. आता खूप मोठा किल्ला आहे. किल्ले संवर्धनवाला माणूस भडकलेला आहे, थुंकी टाकलेली आहे त्याच्यामुळे. जर कधी तुम्ही अंजूर गावाला भेट दिली तर अंजूरचे सिद्धिविनायक मंदिर आणि अंजूरचा सुप्रसिद्ध इनामदारांचा आणि नायकांचा वाडा ही चिमाजी अप्पाची ओळख ठरू शकेल. एवढे मोठे योगदान आणि
बघितलं का किल्ला? हो खूप सुंदर आहे. निसर्ग पण खूप छान आहे. वातावरण पण जाम भारी. वातावरण पण खूप छान. पण या किल्ल्यावर आणि भेट द्या. वजन कमी होणार का आपलं? होणार ना, का नाही होणार? एक दिवसात तुला खजिना शोधायचं आहे का इथं? बुलडोजर आहे ना? तू तर बोले अख्खा ग्राउंड खोदणार. 20-30 जेसीबी घेऊन ये. पैसे द्या. अरे खजिना भेटला उधार घे ते जेसीबी आणि खजिना भेटला देस त्यांना. जरा माफ करा. तुझं पाय कसा? कसा तुझा पाय सांग ना. कासवासारखं पाय आहे. कासवर का पाय आहे तुझं? तुमचं ते तंगडे असं कशा कशा कोणासारखं? आमचं एक पाऊल तुमचं ते 2 पाऊलं. 2 पाऊल म्हणजे तू तुला कासव बोलते ना? चालेल. बत्ती 2 पाऊल. मी सांगला आपलं 1 पाऊल आणि 2 पाऊल तिथं. समोरील रंग बत्ती बत्ती मधला कागद कोरा आता काय करशील पोरा आता काय करशील पोरा. तर गाईज वसई किल्ला हा आकारमानाने खूप मोठा आहे आणि त्याच्या बाउंड्रीज पण खूप मोठ्या मोठ्या आहेत. आणि या किल्ल्याच्याच मध्ये एक वज्रेश्वरीचं मंदिर आहे जे डेडिकेट आहे माता वज्रेश्वरी. आणि हे खूप प्रसिद्ध मंदिर आहे वसईमध्ये. आणि याच्या आउटलाईन तुम्ही बघू शकता. समोरचं आहे जे ते वज्रेश्वरीचं मंदिर आहे. आता हे जुने काळातले किल्ले आता खंडर होऊन बसले आहेत. जास्वंदीचं सफेद फूल खावायचं असते, खूप चांगलं आहे शरीरासाठी. गाई जी बकरी आहे फुलं बिलं खाते. चांगलं आहे, औषधी गोष्ट आहे, खाऊ शकत. काय काय कशासाठी खात? चांगली गोष्ट आहे. काय होतं त्याच्याने? पर्सनल असं त्याला सांगते मी, तुम्हाला असं सांगू शकत नाही. नंबर द्यावा तुमचा. नंबर आहे का? नंबर बोल ना, नंबर बोल ना. अरे नंबर बोल ना. 420 का? आमचा आता वसई किल्ला पाहून झालेला आहे. तर आम्ही आता सुरुची बीचकडे जातोय. तर सुरुची बीच कडे जाण्यासाठी आम्ही बस पकडतोय पारनाक्यापर्यंत, नंतर रिक्षा पकडू आणि नंतर सुरुची बीचवर जाऊ. मग आमचा ब्रेकफास्ट नाश्ता काय असेल ते जाऊ. काय गाईज आम्ही आता सुरुची बीचवर पोचले आहोत. खाडी आहे काही काय खाड्या जवळ जा तिकडं केलव्याला अंशा. हो अरे चला समोर लगेच चालले तुमचा. येऊ नका भावाला. तर गाईज आता सुरुची बीच जवळच आहे. आता रिक्षाने आम्ही आलेलो आहोत. हे बघा समोरच आहे. बाबा समुद्र आतमध्ये वाटते जाम. समुद्र नाही तो ढग कधी समोर काय पिशवी ती पिशव्या. आता माझ्या गाईज तुम्ही पाहू शकता आमच्या समोर आहे काळा काळा पाणी. पण चांगला आहे गाईज कारण की आम्ही वसईमध्ये आहोत ना. मग कालीच आलो इथं. येस चॉकलेटी 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 येस. मी का काळा आहे. गाईज हा आहे सुरुची बीच वसईचा. याच्या बाजूनेच खाडी आहे आणि हा वसईचा समुद्र किनारा. ब्लॅक सॉइल आहे, छान आहे. बघूया आता कसं आम्हाला पोहायला मिळतंय की नाही. तर गाईज आम्ही आता सुरुची बीचवर मस्तपैकी सी फ्रंटला बसलेलो आहोत आणि सुंदर अशी हवा, थंडगार हवा अशी खात आहोत. खूप मजा येते. आम्ही आताशीच नाश्ता केला. बिर्याणी खाल्लाय खूप आणि खूप पोट भरले आमचं. आता काही खाऊ शकत नाही. चिकन बिर्याणी पण आम्ही खाल्ले आता. आणि व्हेजवाल्यांनी व्हेज बिर्याणी खाल्ली. नाश्ता वगैरे काय दिला नाही. गणेश फेकते ए काय पण काय बोलतेस. खाला नाही एवढा ठोसून ठोसून टोसून खाल्ले. पाण्याच्या बाटल्या पिल्या. वडापाव खाल्ला. गाईज आमच्या आता सुरुची बीचची ट्रिप कंप्लीट झालेली आहे. आम्ही मस्त पोहलो, मज्जा केली, खाल्लं. मज्जा केली आम्ही, अशी कधीच केली नसते.
वाव खूप मजा केली. हे मुली फोन आलेला आहे. वा तुम्ही पण या गाईज आणि या बीचला भेट द्या जरूर. हा मस्त येऊ नका. मस्त बीच आहे गाईज. मस्त बीच आहे गाईज. चांगली गोष्ट आहे. खूप चांगले बीच आहे आणि थोडंसं पाणी थोडंसं काळं आहे फक्त, बस एवढी गोष्ट आहे फक्त. पण सगळं चांगलं आहे. आपला डब्बा पण कॅरी करू. नाही आणलं तर इथे भेटतो वडापाव बिडापाव किंवा चिप्स भेटतो, पण तुम्हाला चीज पाहिजे असेल सगळं तर भेटतं. चायनीज काही तर तुम्ही बाहेरून हो हो भेटते, सर्व प्रकारचे भेटतं. ठीक आहे, तर आम्ही इथे आमची ट्रिप एंडअप करतोय आजची. बाय बाय. बाय बाय. थँक्यू. लाईक करा, नमस्कार. शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. वेलकम. दे कौरा एक दे चिप. मला वाटली पाहिजे. हे चाप्टर बघा, हे पैसे काढायला बघा ना. पहिले बिला काय सांगतो का बाय देवाचं ते खपलं ते काही गेल्या टायमध्ये माझे 100 रुपये 80 रुपये आणते खपलं. पाणी चालेल, बोरिंग बिरिंग तू चालेल का? जे मला पाणी पिते आता. चला माझ्या बघून तरी तुम्हाला आणता हो. काय पाणी बरं, का कोणी पाहिजे? येऊ शकत आता एकट्याचं पाणी अरे ट्रेन आली का लगेच निघणार नाही आली आली. पाणी पाच मिनिटं. पितात सगळ्यांचं. मग बरं खावाचं तुम्हाला आहे मला नाही खावाचं. खावाचं पाणी कसं खावाचं? वडापाव अंदाज सगळंच खाल्लं. तू पैसे दे सगळी. मला नको दे मी मला नको बी असं मला पोट भर आम्हाला खाणं मला. खावाचं. आहे ना कॅशियर ते त्याच करायची डायरेक्ट दहून खाऊन रेडी गपचूप. शिकाणी रे, दिली का दिली? नको खराब होते For your kind attention, please. Train number 19417 from Borivali to Ahmedabad. Borivali, Ahmedabad. Passengers will leave shortly from platform number 4. वाटाणा आणला. वाटाणा दुसरा काहीच नाही. पाणी भूक लावली मी नाही बाबा नको. का कॅशे का लाग काजू उसते ती खाली. असा करा, ही आमची बारकी मम्मी आणि वहिनी या आम्हाला आता वसई ट्रेनला भेटलेल्या आहेत. परत जातोय घराकडे. तर सर्वांची थकलेली परिस्थिती आहे कारण की खेळून पोहून मजा आली ना खूप. म्हणून आता तुम्हाला दृश्य दाखवतो. अरे आता मगाशी झोप उठलेलं ना, परत झोपायची ॲक्टिंग करा. तर आता आपली काजू गल बघा का काही ही आमची काजू गल बघा कशी झोप.